त्यामुळे संघाकडनं एकता संघाकडनं सलामीचे फलंदाज अजय अलगद कडून दिलेला चेंडू क्षेत्र आपल्या बॉलिंग मार्कवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि त्यावर गोरख उत्कृष्ट असं सचिन दादा भावी नगरसेवक यांचं कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. अरे बॉल यार बघित नाही याला प्रत्येकाचा बोसा लागला पाहिजे प्रत्येकाचा बोसाला तर आपल्या बॉलिंग मार्कवर तो सावकार मधून घेऊ तो पहिलाच पडलं खाली झुकलं होतं ते. शौकार लागलेला आहे गोरखने सुपला शॉट बॉलिंग आहे रे कामत मोना पुन्हा एक यार आवडला छोटे त्यांचे अरे एकच आले नाही अरे छोटे एकच आहे नाही झालं, हे ओळख ऐकू नका रे काही. आउट आहे का अरे तो यार, आता शांतरावला व्हिडिओ बघायला लागतं नाही किधर बघ बघ म्हणजे मी उभं राहून बघ. रॅपिड आहे मारी पुन्हा एकदा पाठीमागे आकाश कपडे का गोटे खूप चांगली गोलंदाजी करतोय. आई जावली बॉल यार. चेंडू संघासाठी चौथं तर वैयक्तिक दुसरं ए बॉलिंग आहे भाऊ दे सोडून. सलामीचा फलंदाज विजय खुळखुळा बॉलिंग गॅप 501 रुपयाचा पारितोषिक. दुसरा चेंडू षटकातील बॉलिंग मध्ये अजूनही एक पीछे से लेने का विषय है चार. चौकार. 500 अजय शेती भी तिथं नाही बाबा चारमध्ये चार. आणि पवन सोनवणे यांनी मंचावर अजय आउट झुम 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 एकदा वाजता चेंडू चेंडू बाकी मंडळाचे 5 बिस्किटचे बॉक्स टेबल काढला घेऊन काय बोलतो मोठं होतं ना सांग चौधरी पाहिजे विचार किती गाडी अतुल पगारे तिथे कुठे असतात मंचावर अजूनही षटकातील 2 चेंडू बाकी काम काढलं असं त्याचं. कोणी काढलं असं? अजूनही षटकातील 2 चेंडू बाकी धाव संख्या काय चाललं रविराज कोहली म्हणजे शेवटचा चेंडू वाईट हात वर चेंडू त्यावर चौकार तो आता गेम त्यांचं पाहिलं मी त्यावर अजय आज पॉइंटच्या दिशेने चौकार लगावले अजयने पुन्हा एकदा चौकार 50 वैयक्तिक होणार मारले असते. सॉरी 2 धावांची आवश्यकता 50 साठी पुन्हा एकदा तिथलं घरून जायला लागतं हे रे, ऋतिक आपल्या बॉलिंग मारतो आवश्यकता अजयला 50 3 बॉल मध्ये 2 रन उत्कृष्ट चौकार ऋतिक 52 धाव संख्येवरती अजय खेळतोय वैयक्तिक
अतिशय महागडं षटक ऋतिकने टाकले. याचाच फायदा अजितने घेतलाय. आणि सागर आडारकरना 500 रुपयांचं पारितोषिक. चौकार. सत्यभाऊ गौर वारगाडे यांचा सत्कार सचिन भाऊ चोपडे करतील. वंदराची गोष्ट आहे काय? आपल्या बॉलिंग मार्कवर आकाश त्या सामना करेल तो. स्ट्राईकच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 6 धावा. सुरुवात सज्ज उत्कृष्ट असा गोलंदाज आणि यावेळेस मात्र चांगलासा गोलंदाज जेवत नाही का ते डायरेक्ट बघूया आपल्या संघासाठी. आणि यावेळेस मात्र चेंडू 101 रुपयाचं पारितोषिकाची नोंद घ्यायची आहे. अजून 5 चेंडूंचे खेळ बाकी आणि यावेळेस मात्र ऑनसाइड चेंडू चांगलासा क्षेत्र. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि यावेळेस मात्र पारितोषिकाची नोंद घ्यायची आहे. सागर भाऊ यांचं मनापासून आभार, धन्यवाद. आणि यावेळेस मात्र दुर्बळचित म्हणून आहे. यावेळेस मात्र या अंडरमच्या वेळेस बघूया किती चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज आणि यावेळेस मात्र पॉइंट सुंदर गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने. आणि यावेळेस मात्र चांगला तडकवण्याचा प्रयत्न दरम्यान आणि चांगला प्रयत्न पप्पू आणि याच मात्र ऑनसाइड दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. बॉल आला आणि यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न थोड़ा सरक. यावेळेस मात्र त्याचप्रमाणे विकेटसाठी हाँ मेरे मोबाइल में देख लो यार. यांच्याकडून 100 रुपयाची पारितोषिकाची नोंद घ्यायची आहे. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने वर्षाव आणि इथे मात्र 6 होतोय का नाही मात्र चांगल्या क्षेत्ररक्षण दोघांच्या आणि ह्यावेळेस मात्र फायनल यांचा आणि यावेळेस मात्र आणि यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती 42 नहीं मतलब चौकार लागतोय का. आणि यावेळेस मात्र ऑनसाइडसाठी 5 षटक घेऊन आलतो सुयश. आणि यावेळेस मात्र पहिला चेंडू आपल्या या अडथळामधील त्याचबरोबर पवारनगर मधील चांगले असे सामाजिक कार्य सामन्याला सुरुवात आणि स्ट्रेट ड्राव. यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण सुरुवात पंतांच्या डाव्या साईडने. आणि इथे मात्र चेंडू आणि 34 रनांची आवश्यकता याची नोंद घ्यायची फलंदाज पप्पू यांनी. 10 चेंडू आणि 34 धावा. आणि यावेळेस मात्र चांगला पुन्हा एकदा त्या दिशेने सुयश विरुद्ध पप्पू 8 चेंडू आणि 26 धावा. आणि इथे मात्र काहीतरी कारनामा करावा लागणार आहे फलंदाजाला. इथे मात्र बॉल टाकायची बात होती. आणि पहिल्या चौके मारत चेंडूसाठी कसला काय होणार आहे. आणि इथे मात्र चांगला मारण्याचा प्रयत्न. चांगला 5 चेंडू आणि आवश्यकता झाली की आणि ह्यावेळेस मात्र आणि 15 धावा. आणि ह्याच मात्र पप्पू 3 चेंडू 18 रन. चौका मारले आणि इथे मात्र ए
आणि स्टार्ट आणि इथे मात्र